हॅलो गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पालकाची भाजी. त्याच्यासाठी आपण भाजी एकदम व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि मग एकाच्या छोट्याशा ट्रान्झॅक्शनमध्ये ती कट करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण आणि हिरवी मिरची. ती साफ करून झाली. भाजी, हिरवी मिरची आणि लसूण एकत्र टाकायचा आणि व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी डाळ आणि थोडीशी शेंगदाणे देखील टाकायचे आहे आणि ते एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. कुकरच्या भांड्यात टाकून झाल्यावरती त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकायचं आणि मस्त 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ते गॅसवरती ठेवायचं आहे. व्यवस्थित भाजी शिजली की आपल्याला त्याच्यासाठी एक सुंदरसा तडका बनवायचा आहे आणि त्याच्यात खूप छान फ्लेवर येतो. तेलामध्ये लसूण आणि जिरे याचा आपल्याला तडका मारायचा आहे. व्यवस्थित लसूण लाल झाला की तो भाजीत टाकायचा आणि भाजी वापस 10 मिनटासाठी कमी गॅसवरती आपल्याला शिजू द्यायची आहे. ती शिजली की त्याच्यामध्ये थोडंफार जे पाणी राहिलेलं आहे ना ते पण निघून जाईल आणि भाजी एकदम मस्त लागेल खायला. जर तुम्हाला मी बनवलेली भाजी आवडली तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ देखील टाकायचं आहे. हे बघा, भाजी तयार झालेली आहे. कशी टेम्पटिंग दिसते आणि खाण्यास देखील खूप खूप छान लागते. प्लीज माझ्या सांगण्यावरून एकदा ट्राय करा आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली की नाही. थँक्यू.